पुंडलिकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. न पवता जयाते काखे सुनी बुद्धीते, बोलणे मागवते ओसरले. ऐसे जे काही एक बोला बुद्धीसिही अटक, ते द्यावया मिश खेवाचे केले. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जे बोलून आले ते बोलल्यानंतर जे आलिंगन भगवंतांनी दिलं, त्या आलिंगनाचा हेतू ज्ञानेश्वर महाराज सांगतात. कशा करता भगवंतांनी आलिंगन दिलं? ज्ञानेश्वर महाराजांनी या 2 ओव्यांमधून एक विचार मांडला की ज्याला प्राप्त न होता बोलणं बुद्धीला काखेला मारून मागे आलं, असं जे काही एक जिथं बुद्धी आणि बोल या दोघांनाही शिरण्याकरता प्रतिबंध आहे, ते देण्याकरता भगवंतांनी आलिंगनाचं निमित्त केलं. 2 विचार आपण इथं पाहतो आहोत. बोलणं जिथं पोचत नाही आणि बुद्धी जिथं पोचत नाही. बोलणं जिथं पोचत नाही ते अनिर्वचनीय आहे आणि बुद्धी जिथे पोचत नाही ते अगम्य आहे. अशी अनिर्वचनीयता आणि अगम्यता ही ज्या एकाच्या ठिकाणी आहे ते अर्जुनाला देण्याच्या निमित्तानं भगवंतांनी आलिंगन दिलं. ते आलिंगन अर्जुनाला द्यावं, कारण ते बोलून सांगता येत नाही आणि ते बुद्धीला पटवून देता येत नाही, असं ते दिलं पाहिजे. ते काय आहे? ऐसे जे काही एक, असा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला. त्याच्याही मागे काही कारण आहे. ऐसे जे काही एक म्हणण्याच्या मागे सरळ कारण, ज्ञानेश्वर महाराजांनी ते काय आहे याचा खुलासा केलाच नाही. कारण त्यांनी असं जे काही आहे असं जे म्हटलंय तिथं जर त्यांनी काय आहे हे सांगितलं असतं तर बोलणे मागवते ओसरले हे म्हणता आलं नसतं. म्हणून त्यांनी सुद्धा त्या संबंधानं बोलणं काही केलं नाही. ऐसे जे काही एक, जे काही आहे ते नेमकं काय आहे ते तुम्ही शोधा. चातुर्मासात राहिलाय ना, मग शोधा, तेवढं काम करा. असं जे काही एक आहे, मी फक्त त्याचं लक्षण सांगतो की बोलणं आणि बुद्धी या दोघांनाही तिथं प्रवेश नाही. असं जे काही एक आहे ते अर्जुनाला देण्याच्या निमित्तानं. आता द्यावं काय लागतं? ते द्यावया मिश खेवाचे केले. काय द्यावं लागतं? आपण याचा थोडासा विचार करताना असा करून आलो की बोलणं या शब्दाचा अर्थ करताना शब्द, वाणी आणि वेद ज्याचं वर्णन करू शकत नाहीत, ज्या संबंधानं बोलू शकत नाहीत, असं परब्रह्म आहे. परब्रह्माबद्दल वेदालाही बोलता आलं नाही, वाणी तिथून परत आली, शब्दही त्याचं वर्णन करू शकले नाहीत, शब्दानं त्याचं प्रकाशन झालं नाही, वाणी तिथपर्यंत पोचली नाही, आणि वेदाने जे काही सांगितलं ते अतद्व्यावृत्तीनं निषेधमुखानं सांगितलं, विधिमुखानं सांगता आलं नाही. असं जे काही एक आहे, बुद्धी त्याला जाणू शकत नाही. मग बुद्धी जाणू शकत नाही काय बाबा? ते परब्रह्म, परमात्मा आहे. ते परमतत्व, तो बोध म्हणा, परमतत्व म्हणा, आत्ता काही म्हणा चालेल. कारण परमात्मा द्यावा लागत नाही. द्यावया मिश खेवाचे केले ना, द्यावया असं म्हटलंय ना, त्यामुळे परमात्मा द्यावा लागत नाही, तो ओळखावा लागतो, जाणावा लागतो. द्यावया याचा अर्थ ज्ञानाचा विचार करा, ब्रह्मज्ञानाचा विचार करा. ते ब्रह्मज्ञान बोलण्यानंही सांगता येत नाही आणि ते बुद्धीनंही ओळखता येत नाही, कारण या सगळ्या इंद्रियांच्या पलीकडे ते आहे. जो इंद्रियासी चोरोनी जेवी तयासीच फावे, असं जर त्याचं वर्णन असेल तर इंद्रियांचं माध्यम न स्वीकारता ते देण्याकरता म्हणून भगवंतानी आलिंगन दिलं. हा एक विचार आपण करून आलो. आता बोलणं आणि बुद्धी ज्याच्या संबंधानं माघारी येते, ज्याचं वर्णन करू शकत नाही, बुद्धी ज्याला जाणू शकत नाही, असं जे अनिर्वचनीय आणि अगम्य म्हणून जसा ब्रह्मज्ञानाचा विचार करता आला, तसा आणखीन एका तत्वाचा असाच विचार करणं आपल्याला शक्य आहे. एक शब्द वापरल्यामुळं मला या दोन्हीचाही विचार करावा लागतो, कारण या दोन्ही ठिकाणी एक शब्दाची योजना होऊ शकते. ज्ञानाचा विचार केला तर अशी ब्रह्मज्ञान किती येतो? एकच आहे. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ते जया दिसे ज्ञानास्तव. येर भव स्वर्गादी ज्ञाने वगैरे ते अज्ञाने ऐसा म्हणून निश्चयच केला. त्याचं काय, त्याला अज्ञानच म्हणा. ये वाचोनी आने येर भव स्वर्गादी ज्ञाने अज्ञान ऐसा मने निश्चयो केला, त्याला अज्ञान म्हटलं. तसं ते ब्रह्मज्ञान एक आहे. ऐसे जे काही एक.
ज्ञानाचा विचार करताना एक शब्दाची जशी योजना करता येते, तसं बोलणं आणि बुद्धी ज्या एकाच्या संबंधानं मागे येते असं दुसरं एक तत्व आपल्याला विचारात घेता येतं, आणि ते तत्व आहे भक्तिप्रेम. तिथलाही विचार आपल्याला अशाच पद्धतीचा आहे. वेदांतांनी केलेला, भक्तिशास्त्रांनी केलेला, आपल्या संतांनी केलेला, त्याची मांडणी केली तशीच केली. मी त्याही अर्थानं आपल्याला बोलतो, कारण भक्ती आणि प्रेम हे भगवंतानी दिल्याशिवाय, किंवा भक्तिप्रेम हे भगवंतानी दिल्याशिवाय मनुष्य कर्तृत्वाने ते प्राप्त करून घेऊ शकत नाही. माणसाच्या ठिकाणी ते सामर्थ्य नाही, जीवाच्या ठिकाणी त्याला ते भगवंतानीच दिलं पाहिजे असं भगवंतानी स्वतःनी सांगितलंय. तेषामेवानुकंपार्थमहम ज्ञानजं तमः नाशयाम्यात्म भावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांचं व्याख्यान जर आपण वाचलं तर इथं भगवंतानी ज्ञान मी त्यांना देतो असं जे म्हटलं, त्याच्या पुढे ज्ञानोबारांनी केलेलं सगळं चिंतन भक्तीचंच आहे. भक्तीचं चिंतन पुढच्या श्लोकामधून भगवंतानी केलं. ज्ञानोबारांनी भाष्यामध्ये तर तसंच चिंतन केलं. कारण भक्तिप्रेम सुद्धा असं ओरबाडून मिळत नाही. ज्ञान जसं भगवत कृपेशिवाय प्राप्त होत नाही, ज्ञान जसं गुरुकृपेशिवाय प्राप्त होत नाही, केवळ मी माझ्या जागेवर बसलो आणि अचानक एके दिवशी मला झाडाखाली बसून ज्ञान झालं असं ज्ञान होत नाही. त्याला कोणीतरी गुरु पाहिजे, त्याला परमात्मा पाहिजे, अंतःकरण कृपा झाली पाहिजे, ईश्वर कृपा झाली पाहिजे, सद्गुरु कृपा झाली पाहिजे. या सगळ्याची जशी अपेक्षा आहे, तसं अचानक मी इथं बसलो आणि मला भक्तिप्रेम निर्माण झालं आणि भगवंतानी मला लगेच आलिंगन दिलं असं होत नाही. त्याच्याकरता सुद्धा भगवत कृपा हवीच हवी. भगवंतानीच ते प्रेम दिलं पाहिजे. कारण प्रेम ही जगाच्या बाजारामध्ये विकत मिळणारी वस्तू नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी चिंतन करताना प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाई येणे, न धरावी मने शुद्धी देश काळाची, असं चिंतन केलं. प्रेम देवाने दिलंच पाहिजे, दिल्याशिवाय ते प्रेम मिळत नाही. कसं काय याचं चिंतन करता येईल नंतर. मुद्दा हा आहे की अशा पद्धतीचं देणं द्यावयामिष खेवाचे केले, हे जर ज्ञानेश्वर महाराज म्हणत असतील तर दुसरा एक तत्वाचा विचार आपल्याला ज्ञानाबरोबर करता येतो, तो म्हणजे भक्तिप्रेम. आता ज्ञान आणि भक्ती वेगळं मानायचं का न मानायचं हा प्रश्न अजून वेगळा. वेगळं मानायचं असेल तरी दोन्ही स्वतंत्र रीतीने चिंतन करता येईल, आणि जर एकच मानायचं असेल ज्ञानोबारांच्या नियमानुसार तर आपल्याला हा त्याचा दुसरा भाग म्हणून विचारात घेता येईल. ऐका, म्हणून भक्तिप्रेमाचा विचार करताना, त्या तत्वाचा विचार करताना जिथं बोलणं आणि बुद्धी पोचत नाही असं तत्व कोणतं, तर ते भक्तिप्रेम आहे. हा अर्थ मी केलेला नाही. मी आपल्याला हे अधिक आत्ताच खुलासा करून जातो, पुढे जातो, प्रारंभीच खुलासा करतो. हा अर्थ मी माझ्या बुद्धीनं केलेला नाही. हा अर्थ भागवताच्या 11व्या अध्यायामध्ये, एकादश स्कंधाच्या 11व्या अध्यायामध्ये स्वतः नाथ महाराजांनी केलेला अर्थ आहे. म्हणून मी बोलतोय. मी माझ्या मनाचं बोलत नाही, सिद्धांत माझा नाही. मनुष्यकृत दोष येण्याची त्याच्यामध्ये शक्यता नाही, कारण नाथ महाराजांनी केलेला हा अर्थ आहे, मी केलेला नाही. भागवतामध्ये एकादश स्कंधाच्या 11व्या अध्यायामध्ये इथं जसा प्रसंग आलाय, भगवंताने अर्जुनाला ब्रह्मबोध देताना जी परिस्थिती निर्माण झाली तशा पद्धतीची परिस्थिती उद्धवाला बोध देताना 11व्या अध्यायामध्ये निर्माण झाल्याचं वर्णन आपल्याला भागवतामध्ये पाहता येतं. तिथंही भगवंतानी उद्धवाला असंच आलिंगन दिलंय, आणि त्या आलिंगनाचा हेतू आणि या आलिंगनाचा हेतू याच्यामधलं सामान्यत्व सांगत असताना ज्ञानोबारायांनी ज्या पद्धतीनं ऐसे जे काही एक असं म्हणून जे वर्णन केलं ते अर्जुनाला देण्याचं निमित्त द्यावया मिख खेवाचे केले. मिश मिख काही म्हणा, द्यावया मिश खेवाचे केले असं जे म्हणलं, तिथं जे काही एक त्याचा अर्थ नाथ महाराजांनी स्वतंत्र केलाय आणि नाथ महाराजांनी त्याचा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे त्याची संगती लावणं आपल्याला भाग आहे. काय झालं 11व्या अध्यायामध्ये, भागवताच्या एकादश स्कंधाच्या 11व्या अध्यायामध्ये प्रसंग असा आला की भगवान श्रीकृष्ण इथं जसं भगवंताने अर्जुनाला काही ज्ञानाच्या भूमिका सांगितल्या,
की तू जर मला असं शरण आलास तर काय होईल, अमुक होईल, तसं होईल, मग स्वप्नभ्रम जसा निघून जाईल तसं तुझं अज्ञान निघून जाईल, मग तू ज्ञानस्वरूपाला प्राप्त होशील, मग मला असं अनन्यतेनं मला शरण आलास की मी कसं तुला माझ्याशी एकरूप करून घेईल, मीठ कसं पाण्यामध्ये विरघळून जातं वगैरे वगैरेचा विचार जसा भगवंतांनी सांगितला तसाच बोध देण्याकरता 11व्या अध्यायामध्ये भगवान उद्धवाच्या समोर बोलत असताना तिथंही काही भक्तीचा विषय ज्ञानाच्या विषयाच्या अनुषंगानं निघाला. आणि भक्तीचा विषय निघाला की भगवान भक्तीबद्दल बोलायला लागले. आणि या प्रेमाबद्दल, या भक्तीबद्दल बोलत असताना भगवान तल्लीन झाले बोलताना. आणि बोलताना अचानक भगवंतांनी डोळे उघडले प्रेमाबद्दल बोलताना, तर समोर उद्धव दिसला. बसलेलाच होता, उपदेश ऐकतच होता, पण बोलताना यांचं स्वतःचं देहभान विसरलेलं असल्यामुळं हे तसेच बोलायला लागले. प्रेमाबद्दल बोलताना तसेच बोलायला लागले. काही भान नाही, देहाचं नाही, परिस्थितीचं नाही, कालाचं नाही, समोर कोण आहे नाही याचा विचार नाही. प्रेमाची भूमिका आली, प्रेमाचा विषय आला, देहभान विसरून बोलायला लागले. बोलता बोलता सावध झाले तर समोर एकदम उद्धवांना पाहिल्याबरोबर भगवंतानी त्या प्रेमाचं वर्णन तिथंच थांबवलं आणि अचानक उद्धवाला आलिंगन दिलं. भागवतातला आलेला नाथ महाराजांनी त्याचा विस्तार केला. सहज प्रेमाची करिता गोठी, सम्मुख उद्धव देखिल्या दृष्टी, धावोनिया घातली मिठी, आवडी मोठी भक्ताची. एकदम गेले त्या उद्धवाला आलिंगन दिलं. आता उद्धवाला ते आलिंगन दिलं, अचानक दिलं, उद्धवाला त्याची कल्पना नाही. इथं तरी निदान भगवंतानी आपला हात पसरला, अर्जुनाला जवळ बोलवलं, मग त्याला आलिंगन दिलं. तिथं उद्धवाला त्याची कल्पनाही नव्हती. आणि उद्धवाला ते आलिंगन दिलं, मिठी पडली. आणि ते आलिंगन दिल्याबरोबर आवडी पडिले आलिंगन, विसरला कार्यकारण, विसरला स्वधाम गमन, मितूपण न आठवे. नाथ महाराज बोलतात मग कार्यकारण भाव विसरला. कार्यकारण भाव असा शब्द इथं वापरण्याचे दोन हेतू आहे. एक, हे जग म्हणजे कार्य आहे आणि त्याचं अभिन्न निमित्तोपादान कारण परमात्मा आहे, ही ज्ञानाची मुख्य भूमिका असते. वेदांताचं ज्ञान ज्या वेळेला दिलं जातं, तत्वज्ञान म्हणून जे ज्या वेळेला दिलं जातं, त्यावेळेला 3 स्वरूपाचा विचार त्याच्यामध्ये केला जातो. 3 तत्वांचा विचार त्याच्यामध्ये स्वरूपतः केला जातो. पहिला विचार जीवाचा असतो, दुसरा विचार जगाचा असतो आणि तिसरा विचार जगदीश्वराचा असतो. ऐका, कोणतंही तत्वज्ञान बोलताना या 3च तत्वाबद्दल बोलतं. चौथ्या तत्वाबद्दल तत्वज्ञान बोलत नाही. एकतर या 3 तत्वाबद्दल बोलत असेल तरच त्याला तत्वज्ञान म्हणावं, याच्यापेक्षा जास्त बोलत असेल तरी ते तत्वज्ञान नाही, आणि याच्यापेक्षा कमी तत्वांबद्दल बोलत असेल तरी ते तत्वज्ञान नाही. तत्वज्ञानाचा विचार करताना तत्व कोणती मानायची? जीव, जगत आणि जगदीश्वर, ही 3 तत्व. वेदांताचं चिंतन बोलताना जगताबद्दल बोलत असताना त्याचं मिथ्यात्व, त्याची सत्यत्वानं येणारी अनुभूती, त्याच्याबद्दलचा अनादिकालापासून असणारा सत्यत्व भाव, त्या भावाची मिथ्यात्व बुद्धी, सत्यत्व बुद्धी वगैरे वगैरेचा विचार सांगत मग हे जे डोळ्याला दिसतं आहे ते व्यावहारिक सत्तेवर जरी सत्य वाटत असलं तरी पारमार्थिक सत्तेवर त्याचा बाध होत असतो. आणि त्याचं जे खरं स्वरूप आहे ते असं नसून परमतत्व हे त्याचं खरं स्वरूप आहे. जननो हे अवघा जनार्दन, किंवा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, ज्या काही अर्थानं आपल्याला बोलता येईल त्या दृष्टीनं जगताचं मिथ्यात्व दाखवून जगताच्या स्वरूप सत्यतेचा विचार साधकाच्या अंतःकरणामध्ये बिंबवणं हा तत्वज्ञानाचा एक भाग असतो. दुसरा भाग असतो, हे तत्वज्ञान ऐकणारा जो असतो त्याच्या अंतःकरणात स्वतःच्या संबंधानं देहाची जी सत्यत्व बुद्धी निर्माण झालेली असते त्या बुद्धीचा बाध करून स्वतःचं स्वरूपही तेच परमतत्व आहे, मी वासुदेव तत्वता वगैरे अशा दृष्टीने ते सांगणं हा दुसरा भाग असतो. आणि हे सगळं ज्याच्यामध्ये जाऊन लीन व्हायला लागलं, जगाची दृश्यरूपता ज्याच्या ज्ञानामध्ये संपते, जीवाची भिन्नता ही ज्याच्या ज्ञानामध्ये संपते, असं ते तत्व कोणतं आहे हे सांगण्याचा वेदांताचा तिसरा विचार असतो. त्याला जगदीश्वराची तत्वतः ओळख असं आपल्याला म्हणता येतं. जगताची तत्वतः ओळख, जीवाची तत्वतः ओळख
आणि परमात्म्याची तत्वतः ओळख हाच वेदांताचा विषय असतो. त्यामुळं नाथ महाराज म्हणतात, विसरला कार्यकारण. परमात्मा उद्धवाला कार्यकारण भाव सांगत होते की हे जग म्हणजे कार्य कसं आहे आणि परमात्मा म्हणजे मी त्याचा अभिन्न निमित्तोपादान कारण कसं आहे, निमित्तही मीच कसा, उपादानही मीच कसा, अमुक कसं तमुक कसं, मग ते कसं लावायचं, संगती कशी लावायची, मग त्याच्या उत्पत्ती स्थिती लयाचा विचार करताना मायेची संगती कुठं लावायची, उत्पत्तीत माया मानली तर ती नंतर नित्यत्वानं मानायची का न मानायची, उत्पत्तीमध्ये ती माया स्वभिन्न मानायची का न मानायची, असा कार्यकारण भाव उद्धवाला सांगत असताना या कार्यकारण भावाचा विचारच भगवान विसरून गेले. उद्धवाला मिठी मारली, या सगळ्याचा विसर पडला. दुसरा एक विचार आपल्याला असा करता येतो की भगवान इथं उद्धवाला काही सांगत होते, आवडी पडिले अलिंगन विसरला कार्यकारण. कार्यकारण म्हणजे काय? ज्या तत्वाचा विचार चालू होता ते सांगणं हे एक कार्य आहे आणि तो जो सांगतो ज्याच्यापासून हे सांगणं निर्माण होतं ते कारण आहे. परमात्मा बोलणारा मी आणि माझा प्रतिपाद्य विषय हे कार्य आहे आणि बोलणारा मी हे त्याचं कारण आहे. तर ज्या संबंधानं भगवान उद्धवाला बोलत होते त्या विषयाचाच भगवंताला विसरले कार्यकारण. दोन्ही अर्थाने विचार करा. उद्धवाला आलिंगन दिल्याबरोबर त्यांच्या संवादाचा जो विषय होता तो विषय भगवान विसरून गेले. नुसता विषयच विसरले नाही, स्वतःलाही विसरून गेले. आलिंगनाचा हा परिणाम नाथ महाराज सांगतात. आणि काय विसरले? विसरला स्वधाम गमन. आपल्या पुन्हा स्वधामाला निघून जाणं हे सुद्धा परमात्मा विसरला. मी तू पण नाठवे. आणि हा उद्धव आणि मी परमात्मा किंवा मी कृष्ण हे दोन्ही भगवान विसरले. नाठवे देवभक्तपण, नाठवे कथानिरूपण, नाठवे उद्धवपण, कृष्णपण नाठवे. नाथ महाराज विस्तारानं सांगतात. मला जास्तही विस्तार करायचा नाही, एकूणात मला एवढंच बोलायचं आहे की उद्धवाला समोर बघितल्याबरोबर प्रेमाचं चिंतन सांगणारे परमात्मा अचानक उद्धवाला आलिंगन देतात आणि त्या आलिंगनामध्ये सगळं विसरून जातात. इतकं लक्षात ठेवा. आता हे आलिंगन दिलं, सगळं भगवंताला विसरले, उद्धवाला विसरला. कारण ही काय आहे? प्रेमा भक्तीची तो जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे भक्तीची ही जातीच आहे की जिथं कशाचा तरी आठव राहतो त्याला भक्ती म्हणू नये. देवळात गेल्यानंतर प्रपंचाचा आठव राहत असेल तर ती खरी भक्तीच नाही. नामस्मरण करताना देहाचा आठव राहत असेल तर ती खरी भक्तीच नाही. आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग हे भक्तीचं खरं स्वरूप आहे. संसाराचा आठवच नाही राहिला. अरे संसार मागण्याकरता तर देवळात जायचं असतं, आठव राहत नाही म्हणजे काय? तेवढ्या करता तर देवळात जायचं असतं ना, आठवच राहत नाही असं म्हणण्यात काही तात्पर्य नसतं. भक्तीचं चिंतन करत असताना हा विषय नाथ महाराजांनी तर त्याच प्रकरणामध्ये पुढे त्याचा विस्तार करताना सांगितलं, बाबा भक्तीचा विचारच हा आहे. प्रेमाची तव जाती ऐसी आठवू नेदी आठवणेसी. आठवणीचा सुद्धा आठव राहत नाही अशी प्रेमाची जाती आहे. आठवू नेदी आठवणेसी. आठवणीचा सुद्धा आपल्याला काय आठवायचं आहे हे सुद्धा जिथं विसरलं जातं ती खरी भक्ती आहे. ते खरं प्रेम आहे. त्या प्रेमामध्ये सगळं परमात्मा विसरल्यानंतर आता नाथ महाराज विसरले, सगळंच विसरले तर मी आलिंगन कशाला दिलं हे सुद्धा विसरले असतीलच की नाही. जर कृष्णाचं कृष्णपणच विसरलं, उद्धवाचं उद्धवपणच विसरलं तर आपण याला आलिंगन कशा करता दिलं? बाबा खाजवा डोकं. भगवंतानी डोकं खाजवायला प्रारंभ केला. अरे मग कशा करता आलिंगन दिलं याला? मी काय बोलत होतो पूर्वी? विसरोनी गेलो अर्जुना. ज्ञानेश्वरी अर्जुनाला स्वतः भगवान बोलतात, अर्जुना मी काय बोलायचं हेच विसरोनी गेलो अर्जुना. अरे तसं विसरून गेलो. कशा करता मी आलिंगन देत होतो, काय बोलत होतो बाबा? बऱ्याच वेळेला होतं की नाही असं, विषयातून विषय निघत जातात आणि मूळ कुठं बोलत होतो ते पत्ताच लागत नाही 2-4 दिवस. कुठे गेलं मग कधीतरी ते इथं होतो आपण. म्हणून ते खुंटीला आपली दोरी घट्ट बांधून ठेवली पाहिजे. मग किती लांब पसरत गेलं तरी चालतं.
पण मूळ मुद्दा विसरायचा नाही. मूळ तेवढं फक्त लक्षात ठेवायचं. भगवान विसरतात की नाही? विसरतात. भगवान काय विसरत नाहीत काय? भगवंतालाही लक्षात राहत नाही. भगवंताही रस्ता चुकतात. नेणो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपूर असे आले. पंढरपूरला येणं म्हणजे काय? मार्ग रस्ता चुकूनच इथं आले. ना ज्ञानोबारायांनी केलेलं चिंतन आहे. आपण म्हणू नये असं देव चुकले म्हणून. ज्ञानोबारायांनी म्हणावं ठीक आहे, विसरून गेले. उद्धवाला काय बोलत होतो आपण, कशा करता हे आलिंगन दिलं, काय द्यायचं होतं, विसरून गेले. नाथ महाराजांनी त्याची जाणीव करून दिली. देवा सावध व्हा, सावध होई देवा इसे बोले कबीर. सावध व्हा देवा. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. विसरून गेले, देहभावच विसरले. अंगावरचा पितांबर गळून पडला याचं सुद्धा भान असू नये का? नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये आपण नेहमी म्हणतो ना, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. अंगावरचं धोतर सुटेपर्यंत नाचावं काय? पण देव नाचले, इतरांच्याही ध्यानात आलं नाही, देवाच्याही लक्षात आलं नाही, पितांबरही गळून गेला. कबीर महाराजांनी मनगट धरून सावध केलं. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीर महाराजांनी देवाला सावध केलं. तसं नाथ महाराजांनी भागवतामध्ये देवाला सावध केलं. देवा तुम्ही कशा करता आलिंगन दिलं हे विसरला का? मी तुम्हाला स्मरण करून देतो. काय कशा करता दिलं होतं? नाथ महाराजांनी सांगितलं, जे बोला बुद्धी न ये सहज. माझा मुद्दा इथे आहे. जे बोलणं आणि बुद्धीला सहजतेनं प्राप्त होत नाही, जे बोला बुद्धी न ये सहज, ते भक्तिप्रेम निजगुज उद्धवा द्यावया हे सहज केले व्याज खेवाचे. केले व्याज खेवाचे इथला विचार पहा. आणि ज्ञानोबारा इथं म्हणतात द्यावया मिश्य खेवाचे केले. इथलं चिंतन पहा. खेवाचे मिश्य केले हे ज्ञानेश्वरीमध्ये, खेवाचे व्याज केले हे भागवतामध्ये आलं. आलिंगनाचं निमित्त काय केलं? नाथ महाराज सांगतात ते भक्तिप्रेम निजगुज. स्वतःचं अत्यंत गुह्य असणारं हे भक्तिप्रेम ते उद्धवाला देण्याच्या निमित्तानं भगवंतानी उद्धवाला आलिंगन दिलं. म्हणजे आलिंगनाचा एक हेतू जसं ब्रह्मज्ञान देणं आहे, तसा दुसरा हेतू नाथ महाराज सांगतात स्वतःचं भक्तिप्रेम उद्धवाला देण्याकरता भगवंतानी उद्धवाला आलिंगन दिलं. शब्द साधर्म्य पहा आणि भावसाधर्म्य पहा. आणि भावसाधर्म्यातून आपल्याला विचारासाठी निर्माण झालेली भावभिन्नताही पहा. एकीकडे आपण असा विचार करतो आहोत ज्ञानेश्वरीच्या अनुषंगानं की भगवंतानी ब्रह्मज्ञान देण्याकरता अर्जुनाला आलिंगन दिलं. आणि भागवताच्या अनुषंगानं अशी एक भावभिन्नता निर्माण होते की भगवंतानी भक्तिप्रेम देण्याकरता उद्धवाला आलिंगन दिलं. म्हणजे दोन्हीकडे आपल्याला हे मानता येतं. नाथ महाराजांनी केलेला आहे अर्थ योग्य आहे. तिकडं काय आहे, वैकुंठ हसी गुरुवर्य महाराज असं म्हणत असत की नाथ भागवत म्हणजे ज्ञानेश्वरीचा एका अर्थानं विस्तारच आहे. ज्ञानेश्वरीतल्या ज्या ज्या संकल्पना आपल्याला अडतात त्या सगळ्या संकल्पना भागवतामध्ये नाथ महाराजांच्या स्पष्ट होऊन जातात असं महाराज म्हणत असत. जे काही असेल ते, मी आता त्याची चिकित्सा जास्त करत नाही. ते स्थळही आपल्याला सांगत नाहीत की हा संदर्भ इथं आला, याचा विस्तार ज्ञानेश्वरीतला इथं आला, ज्ञानेश्वरीमध्ये हे जरा थोडंसं अस्पष्ट आहे, हे भागवतामध्ये इथं स्पष्ट झालं. हे आपल्याला स्थळानुसार सांगता येणार नाही असं नाही. परंतु ज्ञानोबारायांनी ऐसे जे काही एक असं म्हणून जे सांगितलं ते जे एक आहे त्याचा विस्तार नाथ महाराजांनी केला. द्यावया निजगुज भक्ती प्रेम भक्ती निजगुज भक्तिप्रेम निजगुज. जे स्वतःच्या भक्तिप्रेमाचं निजगुह्य असं उद्धवाला देण्याकरता भगवंतानी आलिंगन दिलं. आता आलिंगनाचा एक हेतू ब्रह्मज्ञान देणं जसं आहे तसा दुसरा हेतू नाथ महाराजांनी सांगितला भक्तिप्रेम देण्याकरता हे आलिंगन दिलं. दुसरा हेतू स्पष्ट झाला. पण एवढ्यावर भागत नाही. ऐका का? त्याचं कारण असं आहे की ज्ञानोबाराय आणि नाथ महाराज या दोघांनीही याचं लक्षण सांगताना एकच लक्षण सांगितलं, जे बोला बुद्धी न ये. जे बोलण्याला आणि बुद्धीला सापडत नाही ते देण्याकरता. ते देण्याकरता म्हणताना ज्ञानेश्वरीतून आपण ब्रह्मज्ञानाचा विचार करतो आहोत, कारण तिथेही वाणी आणि बुद्धी हे दोन्ही प्रवृत्त होत नाही.
आणि भक्तिप्रेमाचा विचार केला तर तिथं सुद्धा वाणी आणि बुद्धी प्रवृत्त होत नाही असं चिंतन आपल्याला करता येत असेल तरच हा अर्थ आपल्याला मान्य करावा लागेल, नाहीतर करता येणार नाही. भक्तिप्रेमाचं चिंतन करताना सुद्धा बोलणं प्रवृत्त होऊ शकत नाही. प्रेम आपण बोलण्यातून किती सांगितलं म्हणजे प्रकट होईल. तुकाराम महाराज म्हणतात प्रेम सांगता येतच नाही. आपण 2-3दा त्याचा अर्थ करून आलो. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. हे प्रमाण मला 2दा उपयोगी पडणार आहे. मी सांगून ठेवतो आता. पुढे मला या प्रमाणाचा विचार आधार घ्यावाच लागणार आहे. काय बोलतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराजांचं म्हणणं असं, प्रेम नये सांगता बोलता दाविता. प्रेम सांगता येत नाही, प्रेमाबद्दल बोलता येत नाही आणि प्रेमाला दाखवता येत नाही. प्रेमाबद्दल ऐका, प्रेम नये सांगता, प्रेमाबद्दल सांगता येत नाही, प्रेमाबद्दल बोलता येत नाही. प्रेमाची व्याख्या काय सांगा बरं? असं म्हटलं तर सांगता येत नाही. काय आहे प्रेम? माझं देवावर प्रेम आहे म्हणजे काय प्रेम आहे? भक्तिशास्त्राने प्रेमाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही. सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंस कारणे यद्भाव बंधनम युनो तत्प्रेमा परिकीर्तितः. प्रेमाचं लक्षण सांगितलंय. बाबा, उद्ध्वस्त होण्याची सगळी कारण निर्माण होऊनही जे उद्ध्वस्त होत नाही त्याला प्रेम म्हणा. भगवंतानी गोपिकांचं प्रेम उद्ध्वस्त व्हावं असंच वर्तन गोकुळ सोडून केल्यानंतर केलं. गोपिकांना जवळ केलं नाही, त्यांचा वारंवार अपमान केला, त्यांना भेट दिली नाही. आधी गोकुळातल्या गोपिकांविषयी ज्याचा श्वास चालत नव्हता त्या गोपिकांना नंतर भगवंतांनी भेट सुद्धा दिली नाही. नाही भेटायला आलेल्या गोपिकांचा अपमान करून त्यांना परत पाठवलं. गोपिकांनी म्हणायला पाहिजे की नाही, अरे याला घास घातल्याशिवाय आम्ही कधी घास घेतला नाही, याच्या चिंतनाशिवाय आमचा क्षण गेला नाही आणि हा आमचा आता इतका द्वेष करतो, आम्हाला हाकलून देतो, मरे ना तिकडं, असं म्हणून गोपिका निघून आल्या असत्या तर ते प्रेम नव्हतं. उद्ध्वस्त होण्याची सगळी कारण परंपरा निर्माण झाली होती. एखादं मूल जर अभ्यास करत नसेल तर आई त्याला मारते, दूर ढकलते, जेवण देत नाही, माझ्याशी बोलू नको म्हणते, मर मेल्या तिकडं म्हणते, तुझं तू काही कर, माझ्याशी संबंधच नाही तुझा म्हणते. एवढं म्हणल्यानंतर त्या मुलाने म्हणायला पाहिजे, आई मला जवळ घेत नाही, आई मला जेवायला देत नाही, मला मर म्हणून सांगितलंय, माझं मला बघायला सांगितलंय, मरू दे आई बाप तिकडं, माझं मी निघून जातो, असं जर म्हणत असेल तर ते खरं प्रेम नाही. उद्ध्वस्त होण्याची सगळी कारण उलट्या बाजूने आपण विचार करून पहा. मूल आईला लाथा मारतं, आईवर चिडतं, आईला शिव्या देतं, तू अशीच आहेस, तुझं माझ्यावर प्रेमच नाही म्हणतं, तू तशीच आहेस, तू माझ्या मनासारखं मला काही खायलाच देत नाही म्हणतं, तू अशीच आहेस, तुला तसंच आहे, तुला तुझंच पडलेलं असतं, तुझं माझ्याकडे लक्षच नसतं. काय वाटेल ते मूल बोलतं. पण आई जर म्हणत असेल, मी याला जन्म दिला, वाढवलं, दूध पाजलं, लहानाचं मोठं केलं, हा मला असं म्हणतो, जाऊ दे, ह्याच्या पुढे मुलाचा संबंधच ठेवायचा नाही, असं जर ती आई म्हणत असेल तर ती त्याची सख्खी नाही असा त्याचा अर्थ होतो. मुलगा कसंही वागू दे, आई त्याला पोटाशीच घेते. याचा अर्थ काय? उद्ध्वस्त होण्याची, भावात अंतःकरणातला भाव उद्ध्वस्त होण्याची सगळी कारण परंपरा निर्माण झाली तरी जे उद्ध्वस्त होत नाही त्याला प्रेम म्हणतात. त्याला प्रेम म्हणतात. अरे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, चोखोबाराय, गोरोबा काका यांच्या इतक्या परीक्षा परमात्म्याने पाहिल्या आहेत की तुमच्या माझ्यासारखा सामान्य मनुष्य असता तर देवावरचा विश्वास उडाला असता. देवावरचा. गावातल्या पाटलांनी काय शिव्या द्यायच्या, गावातल्या लोकांनी साधनेमध्ये विघ्न आणायचं म्हणून वेश्या काय पाठवायची, शिवबा कासाराच्या बायकोनं उकळतं पाणी काय अंगावर टाकायचं, रामेश्वर भट्टांनी येऊन अभंग काय बुडवून जायचे, मंबाजींनी काट्याने काय मारायचं, गावातल्या लोकांनी उपहास काय करायचा, बायकोनी काय रागवायचं, गावातल्या लोकांनी टिंगल काय करायची, धाकट्या भावानी वेगळा वाटा काय मागायचा, वडील भाऊ वैर विरक्त होऊन घरातून काय निघून जातात, काहीही नसताना, जवळ कोणताही आधार नसताना आई वडील सोडून जातात, जवळ कोणी चांगलं नाही, जी पत्नी चांगली होती ती मरून काय जाते दुष्काळामध्ये, मुलगा काय मरून जातो. एवढी संकट आल्यावर आपण देवाला म्हणू, तू देवच नाहीस, माझ्यावर एवढी संकट येऊन तुझ्या हृदयाला पाझर कसा फुटत नाही अजून. नुसता काटा टोचला तर आपली इच्छा असते देवाने येऊन काढावा.
देव असा कुणाचाही काटा काढत नाही. लक्षात आलं का? देव असा कुणाचाही काटा काढत नाही. देवाने काटा काढावा असं वाटत असेल तर तुकाराम महाराजांची पत्नी होण्याचं भाग्य नशिबाला आलं पाहिजे, तर परमात्मा पायातला काटा काढतो, नाहीतर तसाच काढतो, तसाच काटा काढेल. इतकी संकट येऊन सुद्धा तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातल्या भावामध्ये न्यूनता निर्माण झाली नाही, म्हणून ते प्रेम खरं प्रेम आहे. म्हणून त्या प्रेमामध्ये काही नाही, त्या प्रेमामध्ये न्यूनता, उलट ते प्रेम वाढतच राहिलं, प्रतिक्षण वर्धमानम होतच राहिलं. उलट देवावरची निष्ठा अजून प्रगाढ होत गेली. किती? मी एक तुकाराम महाराजांचं चरित्र सामान्यतः डोळ्यासमोर ठेवलं तर एवढी संकट आहे. चोखोबारायांना तर ह्याच्या पलीकडे जाऊन भोगावं लागलं. पलीकडे जनाबाईला किती भोगावं लागलं. चोरीचा आळ काय आला चोखोबारायांवर, चोरीचं आलाच की नाही, किती भोगलं. बर, पुन्हा समाजाकडून जी निंद्य वागणूक होती ती चोखोबारायांना पुन्हा भोगावी लागलीच की नाही. जातीच्या दृष्टीनं भोगावं लागलं, भावाच्या दृष्टीनं भोगावं लागलं. मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, देवाच्या मूर्तीला स्पर्श करता येत नव्हता, पण परमात्मा त्यांच्याकडे आले की नाही? आले. चोखा मेळा बंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. तुकोबारायांनी चिंतन करताना सांगितलं, अरे यांनी त्याच्याबरोबर ऐक्य केलं नाही, सर्वेश्वराने चोखोबारायांबरोबर ऐक्य केलं. काय भाव असेल, काय अंतःकरणातली भक्ती असेल, निष्ठा किती असेल, कमी झालं नाही, उद्ध्वस्त झाला नाही हे भावविश्व. याचा अर्थ ते प्रेम आहे. प्रेमाची व्याख्या करण्याचा प्रयत्न भक्तिशास्त्रकारांनी केला नाही असं नाही, पण मुद्दा हा आहे की एवढंच प्रेम आहे काय? नाही, प्रेमाची व्यापकता ह्याच्यापेक्षाही आहे. या व्याख्येपेक्षाही प्रेम जास्त मोठं आहे. कितीतरी व्याख्या झाल्या, प्रयत्न झाल्या, अजून एक व्याख्या आली भक्तिशास्त्रामध्ये, राधावल्लभ संप्रदायामध्ये अजून एक व्याख्या केली गेली. कशाला प्रेम म्हणतात? जे प्रेम लहानाला लहान ठेवत नाही, मोठ्याला मोठं ठेवत नाही, त्याला प्रेम म्हणा. समान पातळीवर आणतं, त्याला प्रेम म्हणा. उद्धवाचं उद्धव पण उद्धव विसरला, कृष्णाचं कृष्ण पण भगवान विसरले, एका पातळीवर आले, ते प्रेम खरं प्रेम माना. पण एवढीच भूमिका ही अंतिम भूमिका मानायची का? पुढे विचार आहे. अगम्यतेचा विचार करताना आपल्याला तो विचार करावाच लागेल. प्रेमाची अनिर्वचनीयता मी का बोलतो आपण लक्षात घ्या. प्रेमाचा विचार करत असताना प्रेम सुद्धा अनिर्वचनीय आहे आणि प्रेम सुद्धा अगम्य आहे. प्रेमाबद्दल काय बोलता येतं सांगा ना, प्रेमाची काय व्याख्या करता येते? प्रेम नये सांगता, बोलता, दाविता, नये सगळीकडे लावायचं. प्रेम सांगता नये, बोलता नये, दाविता नये. अनुभव चित्ता चित्त जाणे, हे अनुभवाची जोगे नोहे बोलाईसे. हे अनुभवण्याचा विषय, हा बोलण्याचा विषय नाही. ज्ञानोबराय म्हणता अनुभवलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे हा विषय नंतर, परंतु बोलण्याचा विषय नाही, इथपर्यंत लक्षात घ्या. नाथ महाराजांनी दुसऱ्या अध्यायामध्ये चिंतन करताना प्रेमाची अनिर्वचनीयता आपल्याला सांगितली. आपण असं म्हणत होतो की शब्द परमात्म्याचं किंवा ज्ञानाचं प्रकाशन करू शकत नाही, वाणी तिथपर्यंत पोचू शकत नाही, वेद तिथपर्यंत पोचतो पण विधिमुखानं बोलू शकत नाही. वेद विधिमुखानं बोलू शकत नाही, याच्यातच जर अनिर्वचनीयता मानायची असेल तर नाथ महाराज म्हणतात वेद प्रेमाबद्दलही पूर्णत्वानं बोलू शकत नाही, म्हणून प्रेमालाही अनिर्वचनीयच म्हणा. वेद प्रेमा भक्तिप्रेमाविषयी पूर्णत्वानं बोलू शकला नाही. दोन्हीकडे समानत्वानं आपल्याला विचार करा, ज्ञानाचा आणि भक्तीचा. नाथ महाराजांनी चिंतन करताना सांगितलं, पूर्ण भक्तीचे निरूपण सांगता वेदा पडले मौन. वेद जाणो गेला पुढे मौनावला. नाथ महाराज बोलतात इथं तीच भाषा आहे. येथं वेद मुके झाले, मन पवन पांगुळले, रातिविण मावळले रवी शेषी. ज्ञानोबराय बोलतात तीच भाषा नाथ महाराजांनी सांगितली. पूर्ण भक्तीचे निरूपण सांगता वेदा पडले मौन. वेद गप्प बसला. पूर्ण भक्तीचं निरूपण वेदाला करता आलं नाही. नाही, सहस्त्र मुखाची जिव्हा पूर्ण थकोनी जाण थोरावे. सहस्त्र जिव्हा कुणाची? शेष. शेषाचा विचार करताना ज्ञानोबारांनी ती भूमिका आपल्या समोर मांडली. जाणीवेचे निबळे कोण वेदापासोनी आहे आगळे, की शेषाचे तोंडाळे बोलके आधी तो अंथरुणा तळवटी दडे, येरून नेती नेती म्हणून बहुडे. ना ज्ञानोबाराय बोलतात की तो शेष सुद्धा थकला, त्याची जिव्हा सहस्त्र झाली
कशा करता? अरे त्या परमात्म्याचं वर्णन करता करता त्याची जीभ फाटून गेली. आज जे आपल्याला सापाचं जीभ बाहेर आल्यानंतर 2 जिभा दिसतात की नाही, त्याचं कारण तेच आहे. तो शेष भगवंताचं वर्णन करता करता त्याची जीभ फाटून गेली म्हणून ती 2 आहेत. फाटून गेली जीभ, सहस्त्र रूपानं ती विभागली. सामान्य सापाच्या तोंडातून 2च जिभा दिसतात, शेषाच्या सहस्त्र दिसतात. इतकं त्या जिभेला इतक्या पद्धतीनं ती जिभा फाटून गेली. तसा हा शेष सुद्धा भक्तिप्रेमाचं वर्णन करता करता थकून गेला आणि गप्प बसावं लागलं. वेदाला गप्प बसावं लागलं. वेद बोलू शकला नाही, अनिर्वचनीय. म्हणून भक्तिप्रेमाची अनिर्वचनीयता आपल्याला मानावी लागली. भक्तिप्रेम अनिर्वचनीय आहे. ज्ञानोबारायांना विचारा, नाथ महाराजांचं प्रमाण झालं, तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये या. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी, मी फक्त 2 प्रमाण आपल्याला देतो, एक 6व्या अध्यायातलं, एक 12व्या अध्यायातलं, आणि आपण हा विषय थोडासा पुढे नेऊ. अनिर्वचनीयतेचं लक्षण मला सांगून भक्तिप्रेमाकडे ते अनिर्वचनीयतेचं लक्षण कसं बसतं याचा विचार मला आपल्याला सांगायचा आहे. 6व्या अध्यायामध्ये बोलताना ज्ञानोबाराय असं बोलले, मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोले निर्वचे. निर्वचे ह्याच्याकडे लक्ष द्या. स्वरूप बोले निर्वचे, ऐसे नव्हे गातो साचे सुभद्रापती. ते सुभद्रापती विशेषण पुन्हा दिलं, ते कारण आहे त्याचंही, सुभद्रापती म्हणण्याचं त्याचं कारण आहे. जाऊ द्या, ते आत्ता सांगत नाही. मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे. त्या भक्ताचं आमचं जे प्रेम आहे त्या प्रेमाच्या स्वरूपाबद्दल बोलता येत नाही. निर्वचे, त्याचं निर्वचन करता येत नाही, म्हणून तर अनिर्वचनीय म्हणायचं. निर्वचन करता येत नाही. म्हणून अर्जुना, तो आणि मी एक असून वेगळे दिसत असून कसे एक आहोत हे सांगता येत नाही. ऐसे नवे गातो साचे सुभद्रापती. तो सामान्य भक्त आहे असं समजू नको बाबा, तो फार वेगळा आहे. सुभद्रापती, सुभद्रेचा नवरा अर्जुना तू. आता काही सुभद्रेचं कारण आहे इथं आणायचं सुभद्रेला, पण भगवान आहेत, कुणाला कुठं ओढून आणतील सांगता येत नाही. भगवंतानी सुभद्रापती म्हणून सांगितलं, याचा अर्थ काय? हे कशा करता हे विशेषण भगवंतानी दिलं? विषय कशाचा चाललाय? तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे, हा विषय चालू आहे. परमात्मा आणि भक्त या दोघांमधलं जे प्रेम असतं ते अनन्य प्रेम असतं, हा विषय सांगणं चालू आहे. अनिर्वचनीय प्रेम आहे हे सांगणं चालू आहे. आणि त्याच्याकरता त्या अर्जुनाला भगवंताने विशेषण दिलं सुभद्रापती. सुभद्रापती, सुभद्रेचं आठवण का करून दिली? त्याचं सरळ कारण सरळ सांगतो, फार काही विस्तार नाही पण सरळ सांगतो. त्याचं सरळ कारण एवढंच आहे, तू जसं द्रौपदी असताना दुसरी सुभद्रा आणतोस तसे हे भक्त नाहीत, ते फक्त मला एकट्यालाच भजतात, मी असताना दुसऱ्या कोणत्या देवाकडे जात नाहीत, हे सांगायचं आहे. तुझ्यासारखं हे चालू नाही, एक असताना दुसरी घेऊन यायची ती संन्यास घेऊन, तसं चालत नाही या भक्तांना. हे भक्त एक म्हणजे एकच, एको देव हा केशव वा शिव वा, दुसरं ते मानत नाहीत. ना तरी एकादेनी नाव तेच शैव का वैष्णव, नाही दुसरं मानायचं नाही, म्हणून सुभद्रापती असा शब्द वापरला. हे तुझ्यासारखं नाही, एक असताना दुसरी करून आणली मग तिच्यावरही प्रेम आणि ह्याच्यावरही प्रेम, नाही नाही कुणबट कुळवाडी आना आना देव मांडी, असं आमच्या भक्ताच्या बाबतीत चालत नाही बाबा. आमचा भक्त एक म्हणजे एक, अनन्य म्हणजे अनन्य, त्याच्या जीवनात माझ्याशिवाय दुसरं कोणी नसतं. म्हणून ज्ञानोबराय बोलतात, ऐसे नव्हे गातो साचे. ऐसे म्हणजे कैसे? सुभद्रापती ऐसे तिथंच घ्या त्याला. सुभद्रापती ऐसे नव्हे असं नाही, तो अनन्य आहे. 12व्या अध्यायामध्ये या भक्तिप्रेमाचं वर्णन करताना पुन्हा अनिर्वचनीयता ज्ञानोबरायांनी सांगितली. ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून गा आम्हा वेगा आली उपमा, एरवी काय प्रेमा अनुवादू असे. प्रेमाचा अनुवाद होईल काय अर्जुना? होत नाही बाबा. प्रेमाबद्दल बोलता येत नाही. दोन्ही ठिकाणी सांगितलं, नाथ महाराजांनी सांगितलं. आता थोडं सिद्धांताकडे या, मी आपल्याला थोडं वेगळं बोलतो. भक्तिप्रेमाला अनिर्वचनीय म्हणायचं. आपण अनिर्वचनीयतेचं चिंतन करताना 5 गोष्टी अनिर्वचनीय मानल्या होत्या. ब्रह्म अनिर्वचनीय, माया अनिर्वचनीय, त्रिपुटी अनिर्वचनीय, भक्ती अनिर्वचनीय आणि संत महात्म्य अनिर्वचनीय. याच्यातल्या माया त्रिपुटी वगैरेची अनिर्वचनीयता कशी बाधित होते वगैरे तो विचार झाला, मी पुन्हा बोलत नाही.
पण भक्तिप्रेम सुद्धा अनिर्वचनीय आहे. या प्रत्येकाचं कारण सांगताना भक्तीच्या अनिर्वचनीयतेचं कारण आपण काय बोललो होतो आपल्याला आठवतं? आपण असं बोललो होतो, मला थोडं थोडं आठवतंय, आत्ता परवाच बोललो म्हणून थोडं थोडं आठवतंय, तुम्हाला सगळंच आठवत असेल. काय बोललो होतो आपण? आपण असं बोललो होतो की प्रतिक्षणम वर्धमान असं तिचं लक्षण नारद महर्षींनी सांगितलं. प्रतिक्षणी तिची वर्धमानता असल्यामुळं तिच्या संबंधानं सत्य विधान करता येत नाही म्हणून भक्ती अनिर्वचनीय म्हणा, असं आपण बोललो होतो. अजून एक लक्षण, मला त्या लक्षणाबद्दल बोलायचं नाही, मला दुसरं एक लक्षण सांगायचं आहे. अनिर्वचनीयतेचं चिंतन करताना भक्तीच्या बाबतीत अजून एक विचार आपल्याला करता येतो. कधी अनिर्वचनीयता असते? अनिर्वचनीयता निर्माण होण्याचं आणखीन एक कारण मी आपल्याला सांगतो. लक्षात घ्या, उदाहरणानं सांगतो मी आपल्याला. परस्पर विरोधी अशा विकल्पातून ज्या वेळेला आपण एक विकल्प निवडतो, ऐका मी पहिल्यांदा सिद्धांत सांगतो, मग आपल्याला थोडंसं विस्तारानं सांगतो म्हणजे कळेल पटकन. परस्पर विरोधी विकल्पातून एक विकल्प निवडताना जो कोणता एक विकल्प आपण स्वीकारतो दोन्हीपैकी, त्या स्वीकारलेल्या विकल्पापेक्षा उरलेला विकल्प हा अधिक योग्य वाटतो, त्यावेळेला अनिर्वचनीयता निर्माण होते. ऐका मी पुन्हा एकदा सांगतो आणि आपल्याला उदाहरण देतो. परस्पर विरोधी असणाऱ्या दोन विकल्पापैकी एखादा विकल्प विचाराकरता निवडला गेला की निवडलेल्या विकल्पापेक्षा उरलेला विकल्प हा अधिक चांगला आहे असं वाटत राहिलं की अनिर्वचनीयता निर्माण होते. आता हे एवढंच लक्षात ठेवा, मी आपल्याला पुढे बोलतो. आपल्याला भक्तिप्रेमाचं चिंतन करायचंय. मला सांगा, या भक्तिप्रेमाचा विचार करत असताना मी आपल्याला दोन विकल्प परस्पर विरोधी ठेवतो, त्याच्यातला एक कोणताही निवडा आणि मग आपण चर्चा करू. भक्ती प्रेम हे सुखरूप मानायचं की दुःखरूप? ऐका, भक्तिप्रेम हे सुखरूप मानायचं, भक्तीमध्ये सुख मानायचं की दुःख मानायचं? सुख मानायचं हा विकल्प बहुतेक सगळे निवडतील, बरोबर आहे? बरोबर आहे. आता मला सांगा, या भक्तीचं जे शेवटचं टोक म्हणून विरह स्वीकारला जातो, त्या विरहामध्ये, भगवत विरहामध्ये भक्ताला सुख मिळतं की दुःख? मग भक्ती सुख का दुःख? आलं? सुख का दुःख म्हणताना आपण जर सुख हा विकल्प निवडत असू तर नंतर वाटतं जर भक्तीमध्ये एवढं सुख आहेच आहे तर संतांच्या चरित्रात एवढी दुःख का? परमात्मा गोकुळ सोडून गेल्यानंतर गोपिकांना जो विरह प्राप्त झाला, त्या विरहामध्ये गोपिकांना स्वतःच्या शरीराचंही भान नसावं, इतकं दुःख का प्राप्त व्हावं? ती राधा ज्या वेळेला बसली तिच्या अंतकालामध्ये, कदंब वृक्षाला टेकून बसली, नचायात कृष्णो यदि सखितवाग कथमिदम मुधामारोदीर्मे कुरु परमिमाम उत्तर कृतिम तमालस्य स्कंधे विनहित भुजा वल्लरीरियम यथा वृंदारण्ये चिरम विचला तिष्ठती तनुः. असा तिचा आणि ललितेचा जो संवाद झाला, त्या संवादामध्ये राधा ललितेला म्हणते, तू कृष्णाला बोलवून आणू नको, तो येणार नाही, त्यापेक्षा तू एक काम कर, माझी उत्तर क्रिया तू कर. आता मी मरणार आहे, माझी उत्तर क्रिया तू कर. काय उत्तर क्रिया कराय? मांडी घालून झोपवायचंय, हात पोटावर ठेवायचे, तोंडात तुळशीपत्र ठेवायचंय, तोंडामध्ये यमुनेचं जल घालायचंय. काय उत्तर क्रिया काय करू? तिने सांगितलं उत्तर क्रिया काही करू नको, अशी उत्तर क्रिया शास्त्रांनी सांगितल्यानुसार करू नको. मग काय करायचंय? तू एक काम कर, माझे दोन्ही हात या कदंब वृक्षाच्या बुंध्याला करकचून बांधून टाक. हाडं मोडली हाताची, मोडू दे, विचार करू नको. नाहीतरी मी मेलेलीच आहे, माझा प्राण गेल्यावर माझं शरीर या कदंब वृक्षाला जखडून बांधून टाक. कशा पद्धतीनं? वल्लरीरियम, एखादी वेल जशी झाडाला कवटाळून अगदी चिकटून वर चढत असते, तसं माझं शरीर या कदंब वृक्षाच्या बुंध्याला करकचून आवळून बांधून टाक. हात तुटले तुटू दे, पाय तुटले तुटू दे, शरीरावरचं वस्त्र गळून पडलं पडू दे, विचार कशाचा करू नको, एवढं माझ्यासाठी कर. कुरु परमिमाम उत्तर कृतिम तमालस्य स्कंधे विनिहित भुजा वल्लरीरियम, माझ्या दोन्ही भुजा या तमाल वृक्षाच्या बुंद्याला बांधून टाक करकचून. कशा करता?
यथा वृंदारण्ये चिरम अविचला तिष्ठती तनुः. माझं शरीर या वृंदावनामध्ये असंच अखंड राहिलं पाहिजे या वृक्षाला लपेटून. का? कारण एकच आहे, मरताना देव जरी कान्होबा जरी भेटला नाही तर निदान त्याच्या काळ्या रंगाला मिठी मारून मेल्याचं समाधान मला मिळेल म्हणून. सुख आहे का दुःख आहे? होय. अंततो गत्वा, अंतकालामध्ये परमात्मा दर्शन देत नाही. सुख आहे भक्ताच्या दृष्टीने? नाही ना. परमात्मा भेटत नाही म्हणून नाईलाजानं त्याच्या काळ्या रंगाला मिठी मारावी लागते. भक्ताच्या दृष्टीने सुख आहे? नाही ना. परमात्मा आपल्या अंतकालामध्ये आपल्या समोर येऊन उभं राहावा हे सुख आहे. भीष्माचार्यांसारखं एवढं देवाने आपल्या बाबतीत करावं. सूरदासांनी प्रार्थना केल्याप्रमाणे, जब प्राण तनसे निकले देवा, असे येऊन तुम्ही उभे राहा. त्यावेळेला तुम्ही माझ्या समोर येऊन उभे राहा. राधेला बरोबर घेऊन या, असं करा तसं करा, आहे ना मागणं. ते झालं तर बरोबर आहे. परमात्मा ढुंकून बघायला तयार नाही, आपला विचार करायला तयार नाही. भक्तांनी त्यावेळेला आपला प्राणत्याग करायचा. भक्तीत सुख आहे का दुःख आहे सांगा? दुःख आहे ना. आता मी दुसरं बोलतो. हे दुःख भक्त आनंदानं सहन करतो का दुःखानं? मग भक्तीत सुख आहे का दुःख आहे? हीच गंमत आहे. आपण सुख हा विकल्प निवडू त्यावेळेला दुःख आहे हा विकल्प बरा वाटतो, आणि दुःख हा विकल्प निवडू त्यावेळेला सुख हा विकल्प बरा वाटतो. तिथंच अनिर्वचनीयता राहत असते. अनिर्वचनीयता भक्तिप्रेमाच्या ठिकाणी का माना? कारण परस्पर विरोधी विकल्प निवडल्यानंतर एका विरोधी विकल्पामधला एक विकल्प निवडल्यानंतर दुसरा विकल्प अधिक चांगला वाटतो, म्हणून तर अनिर्वचनीयता. मी आपल्याला दुसरं अजून पुष्कळ आहेत माझ्याकडे काढलेले, दुसरं सांगतो. या भक्तिप्रेमाचं चिंतन करताना मला सांगा, या भक्तिप्रेमामध्ये स्वातंत्र्य मानायचं का पारतंत्र्य? विकल्प आले, विरोधी विकल्प आहेत, स्वतंत्रता परतंत्रता. भक्तीमध्ये स्वातंत्र्य मानायचं का पारतंत्र्य? पारतंत्र्य मानता, विकल्प कोणताही निवडा, मला दोन्ही चुकीचे नाहीत आणि याच्यात काही दोष नाही. हे विकल्प कोणताही निवडला तरी याच्यात दोष नाही. मी दोष म्हणून सांगत नाही, आपल्याला प्रश्न विचारून मला तेही करायचं नाही, अडचणीतही आणायचं नाही. माझा सरळ मुद्दा आहे, जर भक्तिप्रेमामध्ये पारतंत्र्य मानायचं असेल तर मला सांगा, भक्ती करणारा आपल्या मनाप्रमाणे भक्ती करतो का देवाच्या मनाप्रमाणे? मला वाटलं अशी भक्ती करावी तर तसं होईल. मला जर वाटलं देवाला आता असं करावं, मी केलं तर भक्ती होत नाही का? होते. मला असं वाटलं की आज गुलाबाच्या फुलांचा हार नको, आज मोगऱ्याच्या फुलाचा हार देवाला घालावा, मी स्वतंत्र आहे का परतंत्र आहे? स्वतंत्र आहे. आज देवाच्या जेवणामध्ये नैवेद्यामध्ये लाडूच्या ऐवजी गुलाबजाम करावेत, मी स्वतंत्र आहे का परतंत्र आहे? स्वतंत्र आहे. देवाचं आजचं रूप, देवाला आज निळे कपडे नको, देवाला आज चांगले भरजरी लाल छान कपडे घालू, स्वतंत्र आहे का परतंत्र आहे? स्वतंत्र आहे. नाही बाबा, आज देवाला देण्याकरता माझ्याकडे काही शिल्लक नाही, मग मी फुलपात्र भरून पाणी ठेवून देवाला सांगतो, देवा माझ्याकडे आता एवढंच शिल्लक आहे, हे तुम्ही घ्या. स्वतंत्र आहे का परतंत्र आहे? स्वतंत्र आहे. मग भक्तिप्रेमात स्वातंत्र्य आहे का पारतंत्र्य आहे सांगा? स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हा विकल्प तुम्ही निवडलात ना. आता मी पुढचं बोलतो, ऐका. माझ्याकडे दुसरा विकल्प आहे. अरे भक्तिप्रेमामध्ये जी स्वतंत्रता तुम्ही मानता, तो आज देवानी माझ्या घरामध्ये पाण्याशिवाय दुसरं काही शिल्लक ठेवलं नाही म्हणून जर मी देवाला पाणी देत असेल, किंवा आज माझ्याकडे पंचपक्वान्नाचं जेवण झालं म्हणून मी देवाला पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवत असेल, तर हे पंचपक्वान्न मला मी माझ्या कर्तृत्वानं कमावलेत असं भक्ताला वाटतं का देवाच्या कृपेनं मिळालेत असं वाटतं? देवाच्या कृपेनं ना. मग मला मिळालेली पंचपक्वान्न ही जर भगवत कृपेनं मिळाली तर तीच मी देवाला देत असेल, तर देवानी दिली म्हणून मी देवाला दिली. स्वतंत्र आहे का परतंत्र आहे? असं आहे. म्हणून तुम्ही स्वातंत्र्य म्हणालात की पारतंत्र्य हा विकल्प गोड वाटतो, आणि पारतंत्र्य असं म्हणालात तर स्वतंत्रता हा विकल्प गोड वाटतो. अनिर्वचनीयता तिथंच आहे, कोणतंच बोलता येत नाही. म्हणून भक्ती सुद्धा अनिर्वचनीय म्हणा. अजून उदाहरण मी आपल्याला देतो, ऐका. भक्तिप्रेमामध्ये भोग आहे की त्याग आहे? जाऊ द्या, आता विस्तार करत नाही, हे नुसतं लक्षात ठेवा. भक्तिप्रेमामध्ये भोग आहे का त्याग आहे? भक्तिप्रेमामध्ये ज्ञान आहे का नाही? भक्तिप्रेमामध्ये भेद आहे का अभेद आहे? भक्तिप्रेमामध्ये आठव आहे का विसर आहे? कोणताही विकल्प तुम्ही निवडा, जो विकल्प निवडला त्याच्यापेक्षा दुसराच विकल्प जास्त बरा वाटतो. असं जर होत असेल
तर आपल्याला भक्तीला अनिर्वचनीय असं म्हणावं लागतं. ही भक्ती अनिर्वचनीय आहे, गोष्ट खरी. आता विस्तार करत नाही, दुसरा विचार करा. ही भक्ती जशी अनिर्वचनीय आहे, नारद महर्षींनी भक्तीचं चिंतन करत असताना अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मूकास्वादनवत असं चिंतन आपल्या समोर मांडलं. हे प्रेम अनिर्वचनीय आहे. कसं? मूकास्वादनवत. मुक्याला साखर जर तुम्ही खायला दिली, आपण मागे बोलून आलोय, मुकया साखर चाखाया दिदली चोखोबरायांचा असाच अभंग आहे. मुक्या माणसाला तुकोबाराय सुद्धा असंच उदाहरण देतात. मुक्या माणसाला साखर खायला दिल्यानंतर जर विचारलं कशी लागली, तर मुका म्हणतो का? गोड. मुका माणूस जर गोड म्हणत असेल तर तो मुका नाही. गोड म्हणता येत नाही, अनुभव आहे पण बोलता येत नाही, अशी जी अवस्था, तिला अनिर्वचनीय असं म्हणा. नारद महर्षींनी भक्तीचं स्वरूप सांगत असताना अनिर्वचनीयम प्रेमस्वरूप मूकास्वादनवत असं चिंतन केलं. प्रामाण्यानं भक्तीची अनिर्वचनीयता सिद्ध झाली. आता अजून एक विचार आहे. भक्ती जशी, आपण काय विचार करतो, मी पुन्हा आपल्याला स्मरण करून देतो. आपण विचार असा करतो आहोत की भगवंतानी अर्जुनाला जे आलिंगन दिलं, त्या आलिंगनाचा हेतू जे काही अगम्य आणि अनिर्वचनीय एक स्वरूपाचं आहे ते अर्जुनाला द्यावं या हेतूनं. असं काय आहे? पहिल्यांदा विचार करताना आपण विचार करून आलो, असं ब्रह्मज्ञान आहे, जे अगम्य आहे, जे अनिर्वचनीय आहे, जे एक आहे, आणि ते अर्जुनाला दिलं पाहिजे असं भगवंताला वाटतं, म्हणून भगवंतानी आलिंगन दिलं. नाथ महाराजांनी केलेला दुसरा अर्थ आपण असा पाहतो आहोत की भक्तिप्रेम अर्जुनाला देण्याकरता भगवंताने अर्जुनाला आलिंगन दिलं. भक्तिप्रेम देण्याकरता. ते भक्तिप्रेमही कसं असलं पाहिजे? मग अनिर्वचनीय, अगम्य आणि एक स्वरूपाचं असलं पाहिजे, तर आपल्याला संगती लावता येऊ शकेल. त्याच्यात भक्तिप्रेमही अनिर्वचनीय आहे असं चिंतन आपल्याला करता येतं. त्याच्याबद्दल निर्वचन करता येत नाही, शब्द वापरता येत नाही, बोलता येत नाही, कारण बोलणं आणि भक्ती यांचं जमत नाही, हे लक्षात ठेव. बोलणं आणि भक्ती यांचं जमत नाही. मागे 2-3 वेळेला आपण बोलून आलो. प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीपयेव हृद्वेष्म भासयति निश्चलमेव भाती द्वारादयम वदनतस्तु बहिकृतश्चेत निर्वाती न्यूनम अथवा लघुतामुपैती. याच्याकरता भक्तिप्रेम बोलून दाखवता येत नाही. सोडा, अनिर्वचनीय झालं. आता आणखीन एक विचार त्याच्यामध्ये केला गेला पाहिजे. काय? भक्ती जशी अनिर्वचनीय आहे तशी भक्ती अगम्य सुद्धा असली पाहिजे. बोलणं तिथून जसं मागे येतं तसं अजून काय मागे आलं पाहिजे? बुद्धी. बोलणं आणि बुद्धी असा दोन्हीचा विचार आपण करतो आहोत की नाही? मुद्दा काय आपला? पुन्हा एकदा लक्षात घ्या. न पवता जयाते काखे सुनी बुद्धी ते बोलणे मागवते ओसरले ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी अटक. बोला बुद्धीसी ही अटक ते द्यावया मिख खेवाचे केले. बोलणं आणि बुद्धी या दोघांना जिथं प्रवेश करता येत नाही, अटक म्हणजे प्रतिबंध, या दोघांनाही जिथं प्रतिबंध प्राप्त होतो असं तत्व कोणतं? ब्रह्मज्ञान आणि भक्तिप्रेम. दोन जर स्वतंत्र मानायचे असतील तर दोन्हीची स्वतंत्र स्वतंत्र लक्षणं करून अगम्यता आणि अनिर्वचनीयता भक्तिप्रेमाकडे कोणत्या हेतूने लावता येते आणि ब्रह्मज्ञानाकडे कोणत्या हेतूने लावता येते याचा विचार आपण करतो. त्याच्यातल्या ब्रह्मज्ञानाचा विचार झालाय. भक्तिप्रेमाचा विचार करताना तिच्या अनिर्वचनीयतेचा विचार मी आपल्या समोर ठेवलाय. आणि आता दुसरा एक विचार केला पाहिजे. भक्तिप्रेम अगम्यही आहे. अगम्य आहे म्हणजे काय? म्हणजे ते सहजासहजी न कळणारं आहे. अनिर्वचनीय आहे, याच्यामध्ये बोलता येत नाही, पण अगम्य आहे. इथं बुद्धी सुद्धा त्याला जाणण्याकरता थकून जाते. भक्तिप्रेमाचं यथार्थ स्वरूप बुद्धीला सुद्धा कळत नाही. ती बुद्धी त्या अजून एक सांगतो, प्रेमाचं आणि बुद्धीचं तिचंही त्या दोघांचंही जमत नाही. ऐका, कारण भक्ती आणि प्रेम या दोघांचंही जमत नाही. भक्ती आणि बुद्धी या दोघांचंही जमत नाही. साधं सांगू का? एका वाक्यामध्ये बघा, लावून घ्या. सगळीकडे लावता येईल असं नाही, पण गंमत म्हणून ऐकायला हरकत नाही. भक्तीचं आणि बुद्धीचं का जमत नाही? कारण भक्ती ही स्त्रीलिंगी आहे आणि बुद्धी
ही स्त्रीलिंगी आहे. दोन बायका एकत्र आल्या की कधीच जमत नसतं, म्हणून दोघींचं जमत नाही. बरोबर आहे का? बघा, क्षमा करा, मला माहित नाही कसं लावून घ्यायचं ते तुम्ही लावून घ्या, पण मी गंमत म्हणून आपल्याला सांगितलं. दोन बायका एकत्र आल्या, काही ना काहीतरी निघालच की नाही, असंच आहे तसंच आहे. तुझ्या घरी गप्पा मारता मारता गप्पांचं पर्यवसान भांडणात कधी होतं त्या दोघींनाही कळत नाही. आणि मग दोघींचाही निर्णय एवढ्यावरच होतो की आपण दोघी इथं आलो ते भांडायलाच आलो. या विचारावर दोघींचा निश्चय होतो. भक्तीचं आणि बुद्धीचं का जमत नाही? कारण बुद्धिगम्य असणारी वस्तू आणि भक्तिगम्य असणारी वस्तू या दोन्हीत मुळातच फरक पडतो. बुद्धिगम्य असणारी वस्तू एखादा विनोद आहे, एखादं काव्य आहे, एखादं साहित्य आहे, एखादा सिद्धांत आहे, आमच्या बुद्धीला पटला तेवढ्या पुरताच त्याचा आनंद आहे. पण एखाद्याच्या संबंधानं परमात्मा चरणाच्या संबंधानं भक्ती निर्माण झाली तेवढ्या पुरताच आनंद नसतो. बुद्धीनं ज्याचा आनंद मिळतो तो आनंद वस्तू परिच्छिन्न असतो आणि भक्तीनं मिळणारा आनंद हा केवळ वस्तू परिच्छिन्न नसतो, तर तो व्यापकच असतो. बुद्धीनं मिळणाऱ्या ज्या वस्तूतून आनंद मिळतो ती वस्तूच शोधली जाते आणि त्या वस्तूच्या शोधातून त्या वस्तूचा आनंद मिळवला जातो. एखाद्या माणसाला गुलाबजाम आवडतात. मी साधं उदाहरण देतो. पंढरपूरला आला की तो कोणकोणत्या हॉटेलमध्ये गुलाबजाम मिळतं हे शोधतच राहतो. पण ज्याला पांडुरंगाच्या चरणाच्या ओढीनं पंढरपूरला यावं वाटतं तो पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंगाचे चरण शोधत नाही, तो जिथं जिथं जातो तिथं तिथं त्याला पांडुरंगाचे चरण दिसतात. हा दोन्हीतला फरक आहे. याच्याकरता बुद्धीचं आणि भक्तीचं जमत नाही. म्हणून बुद्धीला सुद्धा भक्तिप्रेम अगम्य आहे, पण अगम्य आहे हे सगळे सामान्य असे विकल्प झाले, सामान्य युक्तिवाद झाले. आपल्याला थोडंसं तत्वज्ञानाच्या अंगानं, भक्तिशास्त्राच्या अंगानं भक्तिप्रेम अगम्य कसं आहे याचा विचार करायचा आहे. नारद महर्षीने त्या संबंधामध्ये विचार करताना अजून थोडा वेगळा विचार मांडलाय. नारद महर्षी म्हणतात की हे भक्तिप्रेम अगम्य मानायचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते कारण म्हणजे प्रमाणांतरस्य अनपेक्षत्वात स्वयंप्रमाणत्वात. या सूत्रामध्ये नारद महर्षीने भक्तीला अगम्य मानलंय. प्रमाणाची आणि स्वयंप्रकाशित्वाची, स्वयंप्रमाणत्वाची जी काही लक्षणं भक्तीच्या ठिकाणी नारद महर्षी बोलतात त्याच्या विचारातून भक्ती अगम्य कशी आहे याचा विचार करायचा.